नमस्कार शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणी कंपल्सरी आहे। सातबाऱ्यावर आपल्या पिकांची नोंदणी करावीच लागणार आहे। जर आपण सातबाऱ्यावरती नोंदणी केलो नाही तर भारी नुकसान आपलं नक्की होणार आहे। 1 ऑगस्ट पासून खरीप हंगाम 2025 साठी ई पीक पाहणी सुरू होणार आहे। शेतकऱ्यांना ई पीक पाहणी का करावी किंवा शेतकऱ्यांना याचा फायदा नेमका काय होणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपण समजून घेणे आवश्यक आहे। सातबाऱ्यावर पिकांची नोंदणी का करावी याचा पहिला फायदा आहे आपल्याला होणारा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ आपल्याला 100% मिळतो। जर आपण आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद नाही जर केली तर या योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही। त्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। याचबरोबर यामधला दुसरा फायदा सांगण्यात आलेला आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई। जर तुम्ही पिकाची नोंद सातबाऱ्यावरती केलीत तर तुमच्या शेतीमध्ये कोणता पीक होता हे सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई देत असताना समजणार आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला नैसर्गिक आपत्तीचा फायदा सुद्धा नक्की होऊ शकेल। त्यानंतर बघा पुढील फायदा जो आहे किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP अंतर्गत हमी दराने विक्री सुद्धा आपल्या पिकांची होऊ शकते। ज्या पद्धतीने आपण सातबाऱ्यावरती पिकाची नोंदणी केलेली आहे ते कोणकोणते पिके या सातबाऱ्यावरती समाविष्ट आहेत हे सुद्धा ई पीक पाहणीच्या माध्यमातून समजणार आहे। त्यानंतर पीक कर्ज सुविधा सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे। जर आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद नाही जर केली तर आपलं शेत हे पडीक दिसणार आहे। त्यासाठी पिकाची नोंदणी आवश्यक आहे। याचबरोबर ॲग्रिस्टेक अंतर्गत सर्व सरकारी योजनेचा अनुदान सहज आपल्याला घेता येतो। यानंतर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेमध्ये आपल्याला सहजरित्या लाभ सुद्धा घेता येतो। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। 1 ऑगस्ट पासून ई पीक पाहणी सुरू होणार आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ई पीक पाहणी नक्की नोंदून घ्या। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।